नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो. तर आज सुंदर अशी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी दावणार आहे मित्रांनो. तर विषय म्हणजे महत्त्वाचा, पहिल्यांदा तुम्हाला थोडासा संध्याकाळचा बाबा हा टायमिंग आहे ना. आता विषय काय झालाय, ह्या आठवड्यात आहे ना इतकी थंडी सुटली का नाही मित्रांनो, खूप थंडी बरं का. आता म्हणजे 6:30 वाजल्यात, पण बारीक गार लागते, एकदम बारीक गार. त्यामुळे ना डोक्याला बांधले. आणि आपला जे त्या दिवशी चेचमाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांनो, हा चेचमा आहे मित्रांनो. आता दिवस अंधार थोडा थोडा बारीक बारीक पडायला लागलाय, त्यामुळं आता ह्यो फिकट व्हायला लागलाय. म्हणजे बाबा रात्रीचं काम चालू करायला लागलाय हा चष्मा. दिवसाचं गार आणि रात्रीचं एकदम स्पष्ट दिसतं मित्रांनो या चष्म्याने. तर बरं का, डे नाईट चष्मा आहे आपला, गॉगल्स टाईप. तर चला तुम्हाला आता एक कांद्याच्या पातीत मेंढरं सुंदर अशी चरती या. तर ह्या ठिकाणी तार तर आहे, पण मेन लाईट आहे मित्रांनो. मेन लाईटीमुळे आपल्याला काय आकडा टाकता येणार नाही आज. आणि इथं जवळ आसपास कुठं तार बी नाही. आणि मेंढरं अशी मस्तपैकी थांबलीत आहे. हार हार छो छो छो, सुंदर अशी एकदम मेंढरं थांबलीत आहे कांद्याच्या पातीत. भलं मोठं, जवळजवळ 1.25 एकराचं वावर गावलंय मित्रांनो. आणि त्याच्यात पात कशी आहे तुम्ही मला धावतो बरं का. कडणी योग्य असं कांद हिरवगार आणि बोगा. आणि ही पात मित्रांनो ही दिसते अख्खी पात आहे बरं का, एकदम दाट. इथून तिथून आपले वरचं बी वावर आहे ते सकाळ उद्या काही खपत नाही. हार हार. आणि या ठिकाणी मित्रांनो पलीकडं बायांची झाली ते गोडी आपली बिराड दुसऱ्या वावरात होती, तळ बदलायचं बरं का. आता तळ बदलायचं चाललंय, कुणाचं एक गोड पाडले, आता एक गोड राहिले, ती पाडते ते बरोबर. मग इथून पुढं पाणी बिणी सगळं व्यवस्थित, अगदी जेवणा खावण्याचं नियोजन. हार की पाहू शकता मित्रांनो, थोडस झूम करून दाव. हो आई चाललंय ना व्हिडिओ बनवायचा. आप्पा निवांत उभं राहिला या. हा दिसताय. तर या ठिकाणी कांद्याची पोळ आहे मित्रांनो, त्यामुळं आपण त्या कांद्याच्या पोळीपाशी उभं राहिलेत आहे बरं का. आता इकडं आपल्या मावशीचं बिराड पाडायचं चाललंय या. एका गोड्याचं राहिलंय, तिकडं अनुसाय आहे. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो खांबाच्या पलीकडं काकूचं बिराड पडतंय बरं का. तर अशा प्रकारचं हे आमचं पाथीचं नियोजन आहे. आणि हा पाथीचा चारा म्हणजे मित्रांनो अगदी मेंढरं आवडीने खातीत बरं का, याला कटळतच नाही. तर चला पाहूया थोड्या टायमाने सुंदर अशी एक रेसिपी. मस्त आज सुकट कांदा बनवायचा आहे. कांदा चिरून घेते, तर कढईत कांदा चाललाय चिरायचा मस्त. दिदा झोपली आहे मामापाशी, दिदा उठन म्हणून पटापटा उरकायचं चाललंय. आता मामा गार लागताय का काय हो? गार लागते. काय कांदा बनवते का बाई? सुकट कांदा बनवती थोडा. बर. आता बिराड पाडली, पाणी लावून झालं. गबाळ गुबाळ आणा टाइम लागतो बाबा. आणि गार थंडही वाजते. आणि 2 दिवस झाले आता थंडच लय. लय गार. कांदा तर लय चिकाटी. कुठं का काश्मीरला पाऊस झाला कालच्या भागात काय माहिती. खालते झालं असेल कुठं तरी, बाहेर देशात गारपीट झाली का काय कोणा काय नाही सांगता यायचं, पण लयच गार सुटले येडेगत. बारीक जगार. तुमची झाली का पाजणी बिजणी पाजून? माझं सगळं टकाटक मध्ये करून आलोय मी, नाही काय अडचण. पाजणी, शेळ्या, वाघरे, गज, करांड्या सगळं करून आलोय. आज तुम्ही उरकलं तुमचं काम. हा पाणी लावणी बघतोर, गुढी गाड बांधतोर. जेवणाला लय वेळ वाटतं बाबा. नाही व्हायचं एवढं. अजून रशी बनवायची, नंतर भाकर टाकायचं. मग काय वाऱ्याचा इस्तूचा फेटायचं. जागा लागला ना बरोबर. त्याच कावाचा कडीत होती. हा ही रशी चालली मामा बसायला. असंच कांदा कुंदा करू आपण. आज जरा साधी न सुटी रशी म्हणजे कशी बाबा. रात झाली वाळा याला. आता आपल्या वाड्याला तर रुचीच होतंय. तिथं रडत होतं ते, आता झोपावलं मी समजून घेतलं. तुम्ही गेला म्हणून तर दिदाचा इतका हाल व्हायना. मोर झोपते नाहीतर लय हाल झाला असं. मग काय राव. मामा तर घेते ते सांजचं सकाळचं गडी गार तर सुटला
तरी मामांनी मगाशी आणलं होतं त्याला मुर. तिथनं गबाळ केव्हावरनं वाडा उतरली आहे, त्याने याला इथं आणलं उचली. जवळ असल्यावर आणायला इथे, लांब असल्यावर नाही ना येत आणता. एक शेतकरी नव्हती मग ती पोरं तिला म्हणलं बाई मला बारकी तिथं म्हणा म्हणलं हे काय ते मला गावलं आम्हाला म्हणलं. आणि मग त्या पांढरात होतं म्हणजे ते ज्वारीची ती शाळू कशी रानात गावली. नाही बाबा म्हणली गाव आहे होय जात. आता एक तर मुली मला आता म्हणली एकात यावं लागते काय. चेष्टा कळते की माणसाला. म्हणली तुमचंच आहे बाबा म्हणली. काय छान आहे म्हणली बाबा म्हणलं बाई. आता लाकडं घालून घेतलेत भरान. आता जाळकून किती. आता कांदा चिरला एवढा पण. आता जाळ लागलाय. आता कांदा तळला की आपण सुकट टाकणार ते. रोज रोज बी पातळ पातळच असतं. कांद्याच्या रानात आपण राहतोय, निदान कांदावणी आज कसं काय लागते बघू. हा. सुकट कांदा रशी बनव. हा. थोडीशी अंगापुरती. होते मोरते बारक्या पोरीमुळं काय काय तर लय शांत येते. आपण जा खांड टाकून घेऊ म्हणजे लवकर वाला कांदा उकल. आता आपण ताटली घातली होती. आता कढई तापलेली आहे चांगली मस्त. खाली लागल म्हणून आपण झाकण घेतले काढून. आणि जाळ एक नंबर मस्त चाललाय. कसं काय मित्रांनो चाललाय बघा जाळ आपला. तरी वारं सुटले. आता कांदा तेल टाकायचे आणि लाल जरच होऊन द्यायचा आहे. मग तेल टाकून घ्यायचे आपल्याला. वाऱ्या काढत असलं झाड चालवायचं म्हणजे. तर आपण बिन तेलाचा कांदा आहे ना असा लाल जरच भाजून घेतलाय. मस्त लागतो. डाळ कांदा करायचं झालं कसं झालं तरी आधी आहे ना बिन तेलाच्या आधी असा परतून घ्यायचा कांदा. मग मस्त लागतो चवीला. चवदार. लाल जरच कांदा बघायला. हा. तेल वाटायचं. आता तेल टाकायचंय. वाला कांदा असला की आतमध्ये असा भाजून घेतला ना की मस्त लागतो. ते तेलात काय एवढं समजत नाही. तर आपण बघा कसा घेतलेला आहे मस्त लाल जरद कांदा दिसतोय. आपला कांदा झालेला आहे मित्रांनो. तुम्ही माणसानं तेल टाकून घेतले हिनी. वर तेल काय आपण टाकून घेतलेलं नाही. असं तळून घेतलाय कांदा भाजून. आता तेल टाकणार आहे आपण. आता आपण तेल टाकून घेणार आहे कांद्याला. मस्त आता आपला कांदा तळून घेतला भाजून चांगला. आता तेलात तळून घेतला. सुकट वायली टाकायची. आता आपला कांदा तळून झालाय. आता आपण या ताटलीत काढून घेणार आहे. कडे खाल्लं करपली की रे. ती तळासली ना कडे. असा मस्त कांदा लाल जरद तळून घेतलाय आपण. आणि आता कढई आणि सुकटीसाठी मांडून घेतली. तर सुकट आपण घेणार आहे. नमळे सुकट आपण काय धुवून घेणार नाही. आणि ती कट टाकल्यामुळे आहे ना भुगा होतोय सुकटीचा. बरणी नाही ती वाळलेला सुकटीचा बोगा झाला. वाळली त्याच्यामुळं. आणि पातळ असल्यामुळे भुगताले दिसतोय तुला आपला. आता किती ठेवलं तरी आपला वरच परपंच आला. मग काय उघड्यावलं डबडी ठेवून बी काय घेता येत नाही. तर आता लाल जर ते सुकट तळून घ्यायचे. आपण तेल टाकून घेतलंय. कढई खाली घेतली होती.
आता आपली कढाई बी मस्त तापली आणि ही सुकट आपली तळून घ्यायची लाल जरत. मग आपण कांदा सोडून घेणार मस्त. मग आपलं कालवणच तयार झालं. बर. आता तोपर्यंत आपण हळद मीठ टाकून घेणार ते सुकटीत. हा. आता हळद टाकून घेतली. आता मसाला टाकायचा आहे. नमक आता आपण मीठ टाकून घेणार आहे. तर मीठ टाकून झाले आपली सुकट तयार तळून झालेली आहे. तर आपण ह्यो कांदा टाकून घेणार आहे. ओके. तर मस्त आता आपली रेसिपी तयार होत आली. झाले साधे आणि सिंपल. हा. आणि आपण काही हे पातळ बनवणार नाही, चटणी बनवणार आहे. सुकट कांदा. सुकट कांदा वेगळा, डाळ कांदा वेगळा का? हा. सुकट कांदा झाला आपला. आणि दुसरा कसला कांदा असतो? डाळ कांदा आणि सुकट कांदा. दोनच का? बोंबील कांदा बोंबील कांदा बी असतो होय? असतो ते. बोंबील टाकायचं आणि कांद्याची झाली अशी चटणी. तर आपण मसाला करताना लय सामान भरपूर घातलं ना, वाटाण जी वाटतो हे सामान अख्खं घातलं की मसाला मस्त होतो. चव त्याला अशी भाकरी बरं खलून खायचं म्हणलं तरी बी लय चवदार लागतो. बरोबर. त्यामुळे लय वाटण्याची एवढी गरज लागत नाही. काऱ्या धन तीळ खोबरं हळकुंड हे घालून केलेला असतो मसाला. कांदा बिंदा भाजून त्यामुळं चवदार असतो. लय वाटण्याची सहसत गरजच नाही. टेस्ट होतं असं नुसता मसाला मीठ टाकून करायचं म्हणलं तरी. तर आपण वाईट पाण्याचा शितोडा टाकणार आहे कांदा उकलायसाठी. झाकणात आपण टाकून घेणार आहे कांदा उकलायसाठी. ओके. मग आपली तयारच झाली रेसिपी मस्त पैकी. हा साधी आणि सिंपल. हा. बर. चटणी आपली तयार झालेली आहे मस्त पैकी. पाणी बिनी शितुडा मारलेलं सुक्क झालंय आपलं. आता कढई खाली घ्यायची, तवा मांडायचा आहे. हा तळल्या तळल्याला दे बाबा 70 ला आपल्या. कालवण नाही येते आपल्याला. दराची न्या. मग ताटली दाडावतेत का? नाही मग कुठे दाढ तुमचं नाही बरं आणलं कालवण? कालवणच झालं नाही आमचं बाबा. अरे दैव. बर. झाले आणतो. झाले वाहन बरं कालवान. कशाच केले? अरे देवा तिकडे बी डाळ कांदाच होय. सुकट कांदा. त्यांचा लाव लगा मावशी तुमच्या इकडं काय आहे रे? होय होय अंडा बुर्जी होय तिकडं. तिकडं अंडा भुर्जी, इकडं सुकट कांदा. लगा लगा आपल्या इकडे 2 बिराडाव, आप्पाच्या आणि आमच्या बिराडाव सुकट कांदा आणि काकाच्या तिकडे मित्रांनो अंडा बुर्जी. बरं का त्यांच्याकडे कोंबड्या आहेत, आमच्याकडे होत्या 2 कोंबड्या बरं इकून टाकल्या. अंडीच नव्हत्या का? अंडी घालीत नव्हत्या त्यामुळे इकून टाकल्या. आता आपण तवा मांडून घेणार आहे ओके. भाकरीला. आता भाकर भाजून मामान जेवते. हा मग काय वारं सुटले त्यामुळे जरा कुटाणा झाला आहे. भाकरीने डागाल ते कमी जाळा लावला की पचाना तवा. बरोबर. हां तर मित्रांनो ह्या ठिकाणी अनुसायाचं चाललंय सुंदर असं बाबा. कुत्र्यांना काय दिसलं? भाजी बनवली आपली साधी बोळी सिंपल. आणि या ठिकाणी भाकरी बनवायचं चाललंय. तर एक भाकर भाजली आणि बाबाला लागतं गार. थंडी काय बाबाला सोसत नाही त्यामुळे बाबाला इकडे जेवाय वाढले चटकेने आपलं. बाबा तवा मित्रांनो रोज मित्रांनो चांगलं बारीतलं कालवण करायचं आणि खायचं. असं काय रोज असं काय नसतं. बरोबर आहे. रानची वस्ती असती. माझा आपला असं साधा सिंपल. आता हे काय ते आणून सुकट कांदा केलाय आणि सुकट कांदा करून मस्त भाजी बनवली. तर आता हे काय खाया बसलोय आणि गारठ्यामुळं काय होते नाही का? हा जेव्हा या मित्रांनो
जेवा 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 बिंदास, काय नाही अडचण. तर मित्रांनो, आमच्या बाबांना जागची जाग्यावर सेवा असते बरं का. म्हणजे पाणी द्यायचं, जेवण बिवण एकदम टाकाटकमध्ये द्यायचं. तिथनं हातूरनं टाकलं का नाही हातरून की ते हातुरणावनं बाजूला होत नाहीत. हालतच नाही तर. ते रुक्मा आणि दोघं त्यांचं ते आपली निवांत अगदी हातुरणात असते. तर जेवाय बसायचं म्हटलं तरी अंगावर घेऊन बसतात बरं का निवांत. टॉमी काय रे, काय दिसलंय काय माहिती. काय दिसलंय टॉमीला काय. तर वारं असं सुटलंय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हो का, इकडं पाला पाचोळा मित्रांनो, हे कांद्याच्या पातीचं रान असल्यामुळं कावदानावाने वारं सुटलंय. हा हो का असे. तर ह्या ठिकाणी मित्रांनो अनुसायाचं थोडंसं टॅलेंट तुम्हाला दाखवतो की बाबा इथं भाकर हो का, अशा प्रकारची भाकर अनुसायाने थापली या. तर आता ही भाकर तव्यात टाकायची मित्रांनो. तवा भरून भाकर असते बरं का. आणि नेमकी अजिबात थोडी सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही मित्रांनो. इतकं टॅलेंट आहे. ते फक्त टॅलेंट बाय माणसालाच येऊ शकतं बरं का मित्रांनो, आपल्यासारख्याचं काम नाही. बाबा भाकर देऊ का. ओके, अशा प्रकारचे हा तुम्ही पाहू शकता मित्रांनो. चुलीवरचा तवा चारी बाजूनी सुद्धा थोडा थोडा मोकळा आहे बरं का. आणि किती टॅलेंट बाज टाकली भाकर, म्हणजे ह्याचा विचार करणं एवढं बी सोपं नाही मित्रांनो. किती टॅलेंट असेल, म्हणजे एकदम अशी गोल भाकर टाकली, थोडी सुद्धा इकडे तिकडे गेली नाही. तव्याच्या बाहेर म्हणायचं मग तवा भरून भाकर केली. आणि अशाच मोठ्या भाकरी आणि एकदम पातळ भाकरी बरं का काय अशा प्रकारच्या. आता जाळ कमी जास्त होतोय मित्रांनो, त्यामुळं थोड्याशा डागाल तिथं आहे. पण एकदम गोलाय बिलाय एकदम अशी चकचकीत कशी. 70 आला बाबा, 70 काय कालवानी. मामाला द्या. लगा तुमचं पातळ आहे. ती बाबाला ती बाबाला बाबांना चुरून लागतो. बाबांना लागतं चोरून. तर या अशा प्रकारचे मित्रांनो भाकर उलातली बरं का, म्हणजे पलटी केली तर खालून अशी केली. तर या अशा प्रकारचं मित्रांनो या वाऱ्याने लय उदाळतय खाकानाने. लय खाकाना उधळतोय वारीने बाबा. पातीचं वावर असल्यामुळं पाचोळा उदाळतय. हा मग काय चालायचंच आता, काय करा. आपलं रानचं म्हणजे जीवनच रानठी. तर एकसारखा जायला लागल्या मग भाकरले डागलत नाही. आणि ते वाऱ्याच निसत चक्री गती गाड्याने बुंग वाजते ते. इतका वार आहे तरी तर मित्रांनो सुंदर असं जेवण झालंय. तर आता मी जेवाय बसलोय बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे मित्रांनो, जसं की बाबा आज सुकट कांदा अनुसायाने बनवला. पहिल्यांदा जेवाय या बरं का मित्रांनो, जेवाय बसतोय. हा जी सुकट कांदा आहे ना मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला कालवणाला काहीच नसतं त्यावेळेस कुरडी भाकर सुद्धा चवदार लागते मित्रांनो. कुरडी भाकर ज्याची त्याची मजबुरी काय खायचं शिकवते. तर तशाच प्रकारे जेव खाटवा मी. तर तशाच प्रकारचे बाबा आमची एक ही जीवन आहे मित्रांनो, की ह्या जीवनामध्ये मेंढपाळाच्या एखाद्या दिवशी मित्रांनो कुरडी भाकर मसाला संघ सुद्धा खावा लागते बरं का. आपली जी भाजीची चटणी असते ना, त्या चटणीसोबत सुद्धा भाकर खावा लागते मित्रांनो. तर हा सुकट कांदा इतका चवदार लागतो मित्रांनो, इतका टेस्टी लागतो की तुम्ही ज्यांनी कोणी खाल्ला नसेल त्यांनी नक्की असा सुकट कांदा करून खा मित्रांनो. खरंच लय टेस्टी असतो. आणि ह्या रानात ह्या मोकळ्या फ्रेश वातावरणात हा चटणी कांदा कुरडी भाकर जरी खाल्ली ना, बाजरीची भाकर, तरी मित्रांनो टेस्टी लागते. खरंच आमचं हे अशा प्रकारचं जीवन आहे मित्रांनो. आज अनुसायाने सुकट कांदा बनवलाय. लय दिवसात झालं नाही का. साखरेहून गोड लागते मित्रांनो, इतकं चवदार आहे. आता तुम्ही दिसण्यावनं म्हणजे तुम्हाला वाटत असेल बाबा हे दिसत नाही व्यवस्थित, पण खरंच इतकं सुंदर आहे आणि इतकं गोड आहे आणि इतकं टेस्टी आहे की ह्याच्यासारखी टेस्ट. आणि ह्या आम्हाला आहे ना, घर म्हणजे आमचं घर आहे, वर आकाश आणि खाली धरती, या दोन्हीच्या मध्ये आम्ही राहतो मित्रांनो. आणि या फ्रेश वातावरणात राहतो. या फ्रेश वातावरण म्हणजे आमचं घर. आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला. तर असं फ्रेश वातावरणात मित्रांनो आम्ही राहतो.
आता थंडीचे दिवस आहेत, जरा आठवडा झालं कुठंतरी गारपीट झाली असेल मला वाटतं या, त्यामुळं गार हवा सुटते या. आणि या गारट्या ह्याच्यात माझी रुक्मिणी तुम्ही तर पाहतायच मित्रांनो व्हिडिओमध्ये, छोटीशी मुलगी आहे, आता 6 महिन्याची झाली या, 6-7 महिन्याची, म्हणजे 6-6.5 महिन्याची झाली मित्रांनो. तर तिच्या कानाला कधी असतं नसतं, थंडी गारट्यात उन्हात ह्याच्यात असते मित्रांनो. पण आजपर्यंत या 7 महिन्यात ती आजारी एकही दिवस पडले नाही मित्रांनो, एकही दिवस. का तर आम्हाला आमची राखण कोण करणार आहे, वर आकाश आणि खाली धरती माता. ही धरणी माता जी आहे ना मित्रांनो, ही आमची राखण करते. आणि ही चुकाट्याचं अजिबात कुठं आम्हाला म्हणजे आजपर्यंत धनगराला बाबा ह्या रानावनातून फिरतो अजिबात धोका भेटला नाही, कारण भगवान पाठीशी असतो. त्याला कळतं की बाबा ही रानावनात फिरणारी लोक आहेत, गरीब आहेत, कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय द्यायचं नाही मित्रांनो. काय असेल ते आपलं सुखी समाधानी. आणि खरंच आमचं जीवन इतकं सुखी समाधानी आहे की हे असल्या गोष्टी मित्रांनो, अगदी कोरडी भाकर जरी खायची म्हटलं तरी अगदी आनंदाने खातो बरं का मित्रांनो मी. आणि मीच नाही तर सगळा धनगर बांधव आणि सगळा मेंढपाळ बांधव असं मित्रांनो आमचं हे जीवन. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्रायबर मात्र करायला विसरू नका बरं का. आणि खरंच आपल्या व्हिडिओला मित्रांनो सबस्क्रायबर करा, म्हणजे एक सपोर्ट भेटेल की बाबा इथून पुढं व्हिडिओ बनवायचं आणि जितकं चांगलं बनवता येईल एवढं मित्रांनो मी चांगले व्हिडिओ बनवेल. फक्त आपला तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि ज्याने कोणी बाबा नवीन चॅनलवर आहे सबस्क्रायबर नाही केलं त्यांनी सबस्क्रायबर करा बरं का मित्रांनो. आणि कमेंटमध्ये मला कळवा की बाबा सुंदर व्हिडिओ आहे, वाईट आहे, चांगला आहे, तुम्हाला जी तुमच्या मनाला वाटेल ती कमेंट करा मित्रांनो. तर ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.